आणि हे तुमचं आहे ना, एक क्लास आणि एक दर्जा निर्माण व्हायला पाहिजे. काय म्हणा प्रमोद? हो, एक्झॅक्टली आपण चांगला उल्लेख केला. बिलकुल या गोलंदाजाचा ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो वैभवच्या बॅटमधून. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळला आणि पाहता पाहता 2 रन्स वैभवच्या बॅटमधून येत असताना श्रीराम असराडी जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर. जवळजवळ आपण पाहतायत 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. सर्कल मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. शॉट थर्ड मॅन आतमध्ये घेतला गेला. शॉट फाईन पॉइंट, शॉट एक्स्ट्रा, शॉट मिड ऑफ, शॉट मिड ऑन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वैभवची बॅट हातात फिरली आणि हा झेल महत्वपूर्ण होता. ओ माय गॉड, बिलकुल पहा हताश, निराश आणि हतबल होत असताना अशा प्रकारचे झेल सुटले जात आहेत. समजू शकतो की लाख मोलाची स्पर्धा तुम्ही दबावाखाली खेळतायत, परंतु दबावाला न जुमानता चांगला खेळ करणं हे आपल्या हातामध्ये असतात. जर तुम्ही दबाव घेऊन जर क्रिकेट खेळलात तर आयुष्यात त्याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही, त्याचा स्वाद मिळणार नाही. त्यामुळे क्रिकेटचा खेळ दबावाखाली घेऊ नका, क्रिकेटला एन्जॉय करा. आपण जर एन्जॉय करतो तेव्हा काम जर सहज किती देखील मोठ्या अडचणी आला एन्जॉय मात करता येतात. आजच्या दिवसात बघितलं, आजच्या दिवसातला हा 8वा कॅच स्वतःला बघितला. काही 11 कॅच सुटलेत. बघूया कशा पद्धतीने सुपर गोलंदाजी टाकत असताना आपण विपुल नावाचा गोलंदाज बघत आहात. सोपे कॅच आहे तो, असे कॅचेस तुम्ही पकडायला पाहिजे. तुमचं वय लहान आहे, अजून तुम्ही 20-22 वर्षाचे खेळाडू आहात. पुण्याच्या आपल्या षटकातला गोलंदाजी. अहो, शॉट ऑफ पोल. इथे बाकीचे आजमध्ये रनआउटचा बरोबर नाही, फंबिंग झालं. एखादी प्रियकडे प्रियसी असते आणि एखादा फिरायला गेला एलिफंटाला आणि क्षणात कसं भांडण होतं एखाद्या आगाऊ पद्धतीने, तसे शिक्षकाचा हाल झाला. चेंडू आला घेऊ आणि काय सांगू, एखादी व्यक्ती आवडते, प्रपोज करायचं असते, आय लव्ह यू माझे असतो सांगायचं आणि गुलाबाचं फुल द्यायचं. तशा पद्धतीने इकडे बाकी चेंडू पकडायचं आणि फेकायचं. पण कुठेतरी फंबिंग झालं. हो, डेफिनेटली या वेळेला आपण पाहतायत ज्या पद्धतीने क्रिकेटचं तंत्र तुम्हाला जपता आलं पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये झेल ही पकडली पाहिजेत. कशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक रन मेन. वैभवला माहिती आहे की पहिले जीवनदान मिळाले तर आपण या षटकामध्ये थोडा कुठेतरी सावध पवित्र घेऊन चांगलं खेळपट्टीवर राहणं फार गरजेची गोष्ट राहील. आणि पुन्हा कुठेतरी समजूतदारपणाचं क्रिकेट वैभव खेळत असताना तिचं शॉर्ट सिलेक्शन होतं, परंतु त्या गोष्टी त्याने आता बाजूला सारल्या. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं. सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जाईल. या वेळेला अप्रतिम पूल केलंय, खेचून मारले या बॉलला. विकी त्याला फाउंडेशन चांगलं उभारावं लागतं. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. आणि ती सुरुवात आतापर्यंत आपण पाहिलं तर विकी आणि वैभवच्या बॅटमधून जो धावांचा वेग आहे तो अप्रतिम. वेल अँड गुड ॲव्हरेज. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. निश्चितच वैभव आणि विकीचा विचार केला चांगली सलामी जोडी तुम्हाला बघायला मिळते. वैभव खेळतो तो म्हणजे 3 चेंडू 4 धावा, विकी खेळते 3 चेंडू 7 धावा. आणि पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये मेंढेतरी पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे, कारण 4 षटकाचा सामना आहे. आणि बघता बघता तो विचार केला 13 धावा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो विराज. जो अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतात, आपण विराजला पाहिला आहे. बघूया कशा पद्धतीने विराज गोलंदाजी करतात. आणि वैभव हा बाकी आता स्ट्राईकवर आहे. आता बाकी क्षेत्ररक्षक पांगवले जातील. 2 खेळ ऑफसाईडला तुम्हाला डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑन आणि डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे तुम्हाला बघायला मिळतात. 5 खेळ बाउंड्रीच्या बाहेर, 4 खेळ सर्कलच्या आत. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतो विराज. राईट मोठीकडे मारा करतायत. ओ झेल आणतोय पण लांब होता, थर्ड मॅचच्या रिझनच्या खूप दूरवर होता. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. मी म्हणेन की क्षेत्ररक्षकाने खूप चांगली भूमिका काढली. तुम्ही जे चेंडूवर आले असते पोचू शकला नसता, चेंडू निघून गेला असता तिकडून. पण इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना बघितलं. 1च धाव पूर्ण होते आणि 1 धावाने विचार केला. धावसंख्या ते 14.
जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कसराळी विरुद्ध एका साईडला विचार केला ती म्हणजे बघायला मिळते वाघोबा जांगुलपाडा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ओ हो काय गोलंदाजी बघायला मिळाते खोलवर टप्प्याचा चेंडू जखडून ठेवलाय एक जरी मोठा षटकार आला तरी कोणत्याही प्रकारचा न डकता वाघोबा जांभूळपाडा संघाचे गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत असताना बघायला मिळतात आजच्या दिवसात अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिले आजच्या दिवसात चांगले षटकार चौकार बघितले एक चांगली भागीदारी बघितले खेळ बाकी खूप सुटलेत पुढे एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू विपुल हाताळतोय ओ खोलवर टप्प्याचा गोल्डन स्पॉटनं चेंडूचं थोडासा आतमध्ये येणारा फलंदाजाला मजबूर केलं ड्राईव्ह करण्यासाठी एकच धाव ही तिकडे तुम्हाला बघायला मिळते एका धावानेशी विचार केली धावसंख्या होते ती 15 धावा काय क्वालिटी क्रिकेट बघायला मिळेल प्रमोदजी शेडके अनेक धन्यवाद तुम्हाला तुमच्यामुळे ही मोठी टुलार मला कव्हरेज करताना आल्यानंतर खूप आनंद अनेक वर्षाच्या आठवणीला उजाळा मला इकडे बघायला मिळाला इथे बघा चेंडू होईमध्ये स्क्वेअरचा खेळ चेंडूच्या पाठीमागे येतो परफेक्ट जजमेंट घेतोय ओहो हाताच्या पंजामधून चेंडू सुटतंय असं मला वाटते ना आपण गणपतीचं जागरण करावं मेंढीकोट खेळावं आणि कंटाळून मग तो मेंढीकोटचा कॅट कसा आपटून निघून जावा तशा पद्धतीचा झेल बाकीकडे सुटला जाते सुमार क्षेत्रक्षण आजच्या दिवसात मला बघायला मिळते 17 ते 18 कॅचेस तुम्ही सुटता तो तारुण्य वय तुमचं आहे ढगणगणाऱ्या ढगामध्ये उडणाऱ्या पाखराला मोडणारी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि सोपे झेल तुम्ही सोडतात आणि झेल तो सोडतात पण गोलंदाजाचं पुस्तकं देखील तुम्ही बिघडवतात मनोधैर्य उंचवण्याचं काम आहे तुमच्याकडे असते क्षेत्रक्षणाची साथ ही तुम्हाला लाभली पाहिजे बरोबर तुम्ही वर्णन केलं तर मनोधैर्य मात्र उंचवावं लागतं एखाद्या गोलंदाज जीवाची आकांत करून गोलंदाजी करतो जेणेकरून सहकारी माझे यावेळेला पाठबळ देतील परंतु इथून जर आपण पाहिलं तर कॅचवर कॅच सुटतायत प्रयत्न करतायत फलंदाज आणि त्यांना यशसुद्धा मिळतं लॉंग स्टॉप रिझनला चेंडूला स्टॉप केलं जाईल तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर यानंतर होणारा सामना कोसमाई खार्डी आणि श्री गणेश गासकोपरी चला दोन्ही टीमचे कॅप्टन या 2 षटकानंतर आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे सामना क्रमांक 4 दुसऱ्या फेरीतील आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल चला जबरदस्त मॅच मैदानाच्या प्रथम बॅटिंग करत आहेत 21 धाव फलकावर लागल्यात 11.45 सरासरी धावसंख्या करतात पुण्याचे वैभव स्ट्राईकवर आहे आपल्या सेकंडला पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा इथे थोडीशी फ्लंबिंग झाली चेंडू खाली राहिला यष्टिक रशाला गॅदर करता आलेला नाही आहे आणि पंच खुणवतात अशी तोच व्यवहार आहे दिवशी 22 म्हणजे एक अतिरिक्त धाव 22च्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने वरते 21 धावा इकडे तो विचार केला ना तर 2 षटकात 22 धावा दॅटच्यात गोल स्कोर काही खराब नाही आहे आणि इथून जर तुम्ही 2 षटकात 30-35 धावा काढल्यात तर 55 धाव खूप मोठी धावसंख्या बघायला मिळू शकते काय म्हणा कशी सुरुवात आहे प्रमोदजी नक्कीच चांगली सुरुवात पाहायला मिळते 2 षटकं 22 धावा आणि मिनिटे घेतले ती 9 मिनिटांचा कालावधी पाहायला मिळतो आता सध्या आपण पाहत आहेत मॅच क्रमांक 9 आहे यानंतर मॅच क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल अतिशय सुंदर पद्धतीने मॅच क्रमांक 8 सुरू आहे त्यानंतर मॅच क्रमांक 9 आणि त्यानंतर 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे एकूण 11 मॅच आपण पाहणार आहोत आणि बरोबर 11ची सरासरी आत्तापर्यंत पाहायला मिळते 22 धावा बसून पाणी प्या सावकाश पाणी प्या कारण आता उष्णता खूप वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे घरातून निघताना सकाळी जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मैदानात पोहोचतील तर ब्रेकफास्ट करा आणि पाणी जेवढं मात्र पितील तेवढं मात्र डिहायड्रेशनपासून तुम्हाला वंचित राहावं लागेल आणि प्रमोदजी एक आठवण आली तर मला याच वेळेची हीच वेळ होती तारापूरचं ते मैदान होतं व्यासपीठाची मान्यवर विद्यार्थी आमचे आदरणीय प्रभाकर शेठ त्यांच्याबद्दल अनेक मान्यवर तुम्हाला बघायला मिळतात तुमची आठवण एक तुम्हाला मी सांगतो की अशीच वेळ होती आमचं तारापूरचं मैदान होतं आणि प्रथमतः त्याच भागात तुम्हाला आदरणीय यतीन जाधव साहेब आणि किरण जाधव साहेब यांनी तुम्हाला बोलवलं होतं हे 2 पंच तुम्हाला बघायला मिळतात ही क्वालिटी आहे आमच्या कॅमेरामनची आणि तुम्ही आल्यानंतर तिकडे हवेच्या विरुद्ध धावाचे षटकार लागत होते आणि तुमचं पहिलं होतं लोकांनी भरभरून तुमच्यावर प्रेम केलं मग नंतर तुम्ही तिथे कुडणवरून आलात कुडणवर आल्यानंतर मला वाटतं तुम्ही बोईसरमध्ये आलात बोईसरनंतर PDTSमध्ये गेलात PDTSमध्ये मला तुम्ही अगरपट्टीमध्ये गेलात अगरपट्टीमध्ये नंतर तुम्ही बोईसरच्या अनेक स्पर्धा या भागात तुम्ही बघायला मिळेल ती आठवण हे वातावरण बघून मला झालं आहे डेफिनेटली खूप चांगलं मात्र यावेळेला तुम्ही सुद्धा पाठबळ देता ऑन साईडला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून जातोय खणखणीत चौकार पाहायला मिळाला काय 2 कॅमेरा वर्कने मात्र दोन्ही पंचांना 2 फ्रेममध्ये घेतलं होतं चांगला फटका शॉर्ट ऑफ लेन बॉल होता लेन चांगली नव्हती आणि लवकरात लवकर पिक केलं या बॉलला आणि 4 धावा टिक करत असताना चौकार मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वैभव आपल्या संघाला घेऊन जातोय श्रीराम कसराळी 26 या धावसंख्येवर एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं काय होतं माहिती आहे का दीपक संघे सर वैशिष्ट्य एक होतं की 5 लाखाची स्पर्धा भरवायची होती परंतु ISPL लवकरात लवकर आल्यामुळे मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना तो धमाका पाहायला मिळाला नाही परंतु पुढील वर्षामध्ये प्रभाकर शेठ पाटील
त्यानंतर नितीनजी पाटील, दिलीपजी भगत, संपूर्ण जी टीम आहे ती मात्र लवकरच तयारीला लागेल आणि पूर्ण ऑल इंडिया ओपनचे खेळाडू याच मैदानात आपल्याला पुढील वर्षामध्ये पाहायला मिळतील यात ते मात्र शंका नाही आहे. आणि डे नाईट फॉर्मॅट बिग बॅश पद्धतीने मात्र सामने पाहायला मिळतील म्हणजे ही पर्वणी असणार आहे. म्हणजे पुढील वर्षामध्ये त्या स्पर्धेचं बिगुल वाजणारच, परंतु तयारी लागणार ते आतापासूनच. निश्चितच इथे बाकी चेंडू फ्लो केला, सरळ निघून जाईल. आहा, काय पॅरल शॉट बघायला मिळाला, परफेक्ट टायमिंग, पिचिंग ऑफ द बॉल बघितलं, ओळखलं आणि मिडल ऑफ द बॅट बघायला मिळाला. क्लास दर्जेदार फटका इथे पाहायला मिळाला. काय बॅटिंग बघायला मिळाला, जीवदानाचा फायदा कसा उचलायचा इथे बाकी बॅटरने आम्हाला दाखवून दिलंय. क्लास दाखवला यावेळेला. दिस इज अ क्लास. वैभवचा हा यावेळेला पाहायला मिळतो. टेनिक्स बॉल तर आहे, परंतु त्यावर सिम्बॉलवर टेनिक्स नाही तर या कसराळीच्या वैभवचा क्लास लिहिला होता. ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 33 झाले. तुमच्याकडे मिनिटे आहेत ती 4 बॉल टाकण्यासाठी 3. लक्षात घ्यायचं आहे 4 बॉलसाठी 3 मिनिटांचा फक्त कालावधी राहिला आहे. पहा लगेच नागेश त्या ठिकाणी धावत गेलेत विकेट किपर. म्हणजे टायमरचं हेच महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. अन्यथा आपण किती सूचना केल्या असतात ते मंद मंद पावलाने केले असते. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफूट पंच केलाय. काय फटका या वेळेला खेळत असताना. गुंडप्पा, विश्वनाथ गुंडप्पाची मात्र आठवण यावेळेला करून देण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर कटचा बादशाह होता आणि त्याच पद्धतीने हा फटका पाहायला मिळाला. क्लास क्लास दाखवलाय. निश्चितच तुम्ही आज देखील ब्लॅक अँड व्हाईट चित्रीकरण बघितलं तर जुन्या फिती मागितला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध, न्यूझीलंड विरुद्ध, इंग्लंड विरुद्ध, वेस्ट इंडिज विरुद्ध गुंडप्पा विश्वाची बॅटिंग हीच होती. 2-2 गली असायचे, 1-1 पॉईंट असायचे आणि गुंडप्पा विचार बॅकफुटला जाऊन कट करायचे. कारण ते कसे हाईटने कमी होते, त्यामुळे गोलंदाज बॉल टाकतो ना हे त्यांना दिसायचं. हे नंतर लोकांच्या अकस्मात बघायला मिळालं. जबरदस्त बॅटिंग वैभव करतात. पुन्हा एकदा अजित गोलंदाजी करून राईट मोर तिकडे मारा. इथे बघा चेंडू ऑन ड्राईव्ह केला आहे. सरळ चेंडू जातो मिडॉनच्या रिझनला. इथे क्षेत्रक्षण होईल. थोडीसं नजर हटी, दुर्घटना घडली. बघता बघता 2 धाव देखील पूर्ण होतात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. हेच तर म्हटलं ना, तुमच्यामध्ये रक्त सळसळत असते, धावाची भूक. 1 शॉट, खूप चांगलं निरीक्षण विरल नायर यांच्याकडनं बघायला मिळालं. हे काटेकोरपणे निरीक्षण करणारे धावसंख्या ते 39 धावा फलकावर लागल्या गेल्यात. म्हणजे 38च बघायला मिळत. अजून देखील या षटकातले 2 चेंडू बोकायला म्हणजे आतापर्यंत 2.4 षटक टाकली गेली. 38 धावा या फलकावर लागल्यात. 38 धावा झालेत. शॉट ऑफ प्लेन बॉल पूल केले. या बॉलला मात्र फिल्डरने चुकी केली. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं आणि सरळ बॉल निघून जातो. हवेच्या झोतावर बोलत बोलत षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार अप्रतिम कोस्माई चषक षटकार. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला कन्वर्ट करता आल्या पाहिजेत. कारण वैभवला जीवनदान मिळाल्यानंतर त्याने धुव्वाधार बॅटिंग केले. 4 धावांवर तिशारा परेराचा झेल सोडल्यानंतर 264 धावांचा विक्रम रोहित शर्मा मुंबईचा राजा या बॅटरने मात्र श्रीलंकन टीमला सळो की पळो करून सोडलं होतं. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाही आहे. एकच धावेवर किशनची चांगली फेकी होते आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 वर जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा खेळ झालाय आणि बरोबर तुम्ही 14.5 मिनिटे घेतली, त्याबद्दल थँक्स. चला शेवटच्या षटकात तुम्ही 10 मिनिटे घालवू नका. 45 झाले 3 षटकांच्या समाप्ती अखेर. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5 झेल जो सुटला आणि त्यानंतर मात्र धावांचा वेग वैभवच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 2 वर्षा अगोदर मी जेव्हा शहापूरमध्ये समालोचन करत होतो 8 षटकांचे सामने होते आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ती स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर विजयभाई भगत ते मात्र खाडे एक मैदान आहे तिथे कल्पेश शहापूरचा टायगर सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो. त्याचं 6 धावांवर झेल सोडल्यानंतर त्याने तब्बल 110 धावा सेंचुरी मारली होती. म्हणजे हा सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास बोलतो, चालतो, घडतो आणि मोडतो सुद्धा. निश्चितच खूप चांगला अनेक आठवणी, कारण तुम्ही मोठमोठ्या मॅचेस कव्हरेज करत असता आणि तेच आपल्या प्रेक्षकांना हवं आहे. मैदानावर जेव्हा आपण जातो ना, एखादी इनिंग होते त्याला आपण ख्याती कशी द्यावी, कोणतं सिम्बॉलिक करावं. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे नागेश. बॅकफुटला गेला आहे, चेंडूला पूल केला आहे, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला. 1 धाव तर तिकडे बहाल करायला मिळते. जाणून बुजून थ्रो केला आहे, फसवलं गेलं आहे प्रेमाच्या जाळ्यामध्ये. दुसऱ्याची गाडी घ्यायची, गावामध्ये फिरायचं, श्रीमंताची पोरगी गेली की मग लग्न झाल्यावर कळायचं. तशा पद्धतीचं काम इकडे केलं गेलं आहे. काय जबरदस्त रनआउट केलं गेलं आहे. मुद्दाम फसवलं, चेंडू खाली टाकला, मोहामध्ये फसला. आणि इकडे बघूया, हा पंच घेत आहेत, आमचं रफेल घेत आहेत.
रनआउटसाठी रफेल घेतलाय पंचाने. जाणून बुजून झेल म्हणजे बॉल सोडला गेला होता, पण तो आता घेणारच, कारण अजून देखील त्यांच्याकडे चांगले बॅटर डकाउटमध्ये बसले ज्यांच्याकडे क्षमता आहे, कारण खूप मोठा संघ आहे. आणि या भागाचा तुम्ही विचार केलात ना, नालासोपारा वसईपासून नायगावपासून भाईंदरपर्यंत किंवा हे आमचा खाडीकोशी भाग या इथे मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. ग्रामीण क्रिकेटचं मोठं खरं सौंदर्य जर बघितलं तिथे पाहायला मिळते. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने डिसिजन पेंडिंग आहे विश नेटवर्क या चॅनलवर 2 कॅमेरा आणि एक मेन स्टेजवर कॅमेरा आपण पाहत आहेत. 2 कॅमेरासहित 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते, परंतु ऑन फील्ड आपण पाहिलं तर इथे डिसिजन पेंडिंग राहिलं आहे, कारण तिन्ही पंच चांगलं बॉन्डिंग नॉट आउट. नोट आऊट आहे. इकडे मजबूर केलं होतं, पण त्या इकडे बाकी जायत काही फसवू शकले नाही आहे. जबरदस्त फील्ड वर्क तुम्हाला बघायला मिळते, चांगली पंचगिरी बघायला मिळते आणि कॅमेरामनचं अथक परिश्रम. आणि निश्चितच आपण नेहमी कॅमेरा करतो, पण ते खरं दाखवताना काम आमचे मिक्सर जे ऑपरेटिंग करतात त्यांचं खरं असायला पाहिजे. खरं कौशल्य तिकडे आहे. साहिल पाटील चांगलं मात्र यावेळेला बॅट ग्राउंडिंग केली होती आणि ऑलमोस्ट यावेळेला आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट ग्राउंडिंग केल्यानंतर मात्र त्या ठिकाणी नॉट आऊट हा इशारा आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत तैनात, फेकी करतील. तत्पूर्वी वैभवच्या बॅटमधून 1 रन, 48वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आतापर्यंत. दोन्हीही बॅटरने धावांचा वेग वाढलाय. 15 बॉलमध्ये 36. वैभव एक जीवनदानाच्या साह्याने खेळी करत असताना पाहायला मिळतो. विकी त्याला खूप सुरेख साथ देतोय. 5 बॉलमध्ये 8, म्हणजे एका साईडला आक्रमकता तर एका साईडला संयम, अशा 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच खूप चांगलं पद्धतीचं काम विकी देखील बघायला मिळतो आणि चांगली गोलंदाजी. आता 2 चेंडूवर 3च धावा. नागेशकडे एक चांगली क्षमता आहे, अगोदरची मॅच चांगली खेळलाय. ओहो गुड बॉलिंग. याला गुडला स्पॉटवर चेंडू उचली घेतो. चेंडू करायचा होता, फुल प्रॉपर टायमिंग झाला. चेंडू गेला शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. एकच धाव तिकडे बघायला मिळते आणि एका धावाचा जो विचार केली धावसंख्या पोहोचते 49. वेगवान चेंडू होता. विकीची बॅट जी होती ती पाठीमागे गेली. यावरून मात्र बॉल जसा रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानंतर आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो किंवा स्पर्धा असतात तेव्हा बॉल डिलिव्हर केल्यानंतर स्किट होतो, त्या पद्धतीने बॉल तेवढाच वेगाने निघून गेला होता. इथून हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. किसन पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला 51 रन्स, 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे अर्धशतकीय भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. 51 रन झालेत. आजच्या दिवसातली मोठी कडकडाट भागीदारी. व्हायला हवा. निश्चितच आजच्या दिवसाला मोठी भागीदारी बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग वैभवकडनं बघायला. 16 चेंडू 38 धावा. माणसाला मिळाल्या जीवनाचा फायदा कसा करावा. आजच्या दिवसात दुसरी भागीदारी. या अगोदर आपण फणसपाडाकडे पाहिली होती. पुन्हा एकदा नागेश जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. ओहो हो, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळेल. गुडला स्पॉटवरनं मनगटाच्या साह्याने चेंडू उचली दिली गेली आणि निर्धाव चेंडू हातोड. बघा स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक पण स्लॉग ओव्हर, इथे कधी हाणामारी. ह्याच्या अगोदरच्या स्वामीत तुम्ही चांगलं विश्लेषण केलं होतं. इथे तर तुम्ही चुकाल तर फसाल. तुम्हाला टेम्परमेंट चांगल्या प्रत्येक चेंडू चौकार न मारता एकरी दुहेरी धावा काढता आलं पाहिजे. ते नंतर भेटले नाही आणि आतापर्यंत फक्त 5 चेंडूमध्ये नागेशाने 6 धावा दिल्यात. 17 बॉल 38, 223.5चा स्ट्राईक रेट, 2 षटकार 2 चौकार. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग, आउटस्टँडिंग. म्हणतात ना, जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल आणि ते वैभवने यावेळेला तेच केलं. खेळपट्टीवर राहिला, धावांचा वेग वाढला आणि इथे मात्र विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51. आता शेवटचा बॉल आहे. टार्गेट ठरवणारा हा बॉल. श्रीराम कसराळी टीम कितपर्यंत मजल मारेल याकडे लक्ष असणार आहे. टी टाईमची व्यवस्था जरूर वेळेवर आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश पाटील आणि अनंत माळी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. स्वादिष्ट जेवणाची मेजवानी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते. त्या संपूर्ण आमच्या महिलांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. सुगरण जेवण हो. पलटी झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. बालपणीची आठवण झाली ते जेवण जेवल्यानंतर. सर बॅटचा वापर केला आहे. बॅक टू द बॉलर. 2 रन्स मिळतील का? यस, डेफिनेटली 2 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत. विकीच्या बॅटमधून 2 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 आणि विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 54 या धावांचं. आता होणारा सामना कोसमाई खार्डी स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतील. श्री गणेश गासकोपरी या टीम बरोबर. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी झालेत. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी प्रतिनिधी असतील आमचे दीपक संकेसर. सध्या मंगेजी पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत मनोजी राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाकर शेठ पाटील सध्या आपण पाहू शकतायत मॅचचा आनंद घेत आहेत. दिलीपजी भगत साहेब, जयजी माळी साहेब यांना आपण पाहत आहेत ऑन स्क्रीन सध्या मॅचचा आनंद घेत असताना. त्यांच्या पाठीमागे हरेश्वर पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. नागेश किनी असतील, पंकज नारायण काका या, आपण मॅचचं टॉस करणार आहोत.
एका साईडला आपल्याला संघ बघायला मिळतो या प्रॉपर गावातला कोसमाई खार्डी. चला या थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. याच असं सहकार्य काय आपण खर्डी गावचे कॅप्टन. ओके घासकोपरी. ओके श्री गणेश घासकोपरी दोन्ही चांगले संघ आहेत. ऑल दी बेस्ट. खूप चांगला खेळ करा. आम्हाला समालोचकांना खूप आनंद द्या. दादा या एक मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळते. चॉईस करू का बोलायला देऊ का चॉईसच करू. चॉईस करू देऊ बोलायला त्यांना दिलं बोलायला माहिती आहे तुम्हाला. कोसमाई 707 आपण टॉस जिंकलाय. घासकोपरी काय घेणार आपण टॉस जिंकलाय. फलंदाजी. फलंदाजी का घेणार. आम्ही तर आतापर्यंत बघितले बरेचसे संघ टॉस जिंकतात आणि क्षेत्ररक्षण घेणार. पण तुम्ही फलंदाजी घेतलाय. खूप वेगळा डिसिजन. एक वेगळी मजा बघायला मिळेल. का फलंदाजी घेतली. फलंदाजी घ्यायचं कारण की जे आमचे फलंदाज आहेत ते प्रेशरमध्ये नाही यावे आणि समोरचा संघ दोन्ही संघ आमचे आमनेसामने खूप मॅच होतात आणि आमच्या फलंदाजाकडून प्रेशर नाही यावे. गोलंदाजी ही आम्ही खूप चांगली करू आणि फलंदाजी करताना पहिल्या फलंदाजीमध्ये आम्ही विन झालो आहे. त्या 60 धावा केल्या होत्या 65. आताही आमचं ते षडयंत्र असणार की त्या धावेने आम्ही खेळून समोरच्या संघाला मात करण्याचा प्रयत्न करू. खूप नाईस आन्सर. खूप चांगलं पुस्तकं तुम्ही दिलं. निश्चितच तुमच्याकडे क्षमता आहे. गोलंदाजावर भरोसा आहे आणि तुम्ही एकमेकाविरुद्ध खेळतात. म्हणजे एकमेकाच्या डावपेच माहिती आहे. आपण जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षण केलं असतं. म्हणजे मनाप्रमाणे तुम्हाला मिळालं आहे. मग आता तुम्ही त्यांना बॅटिंग आहे त्याला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. त्यांना आम्ही 40 ते 45 रनावर रोखण्याचा प्रयत्न करू. घरच्या मैदानावर घरच्या गावासमोर प्रेक्षकासमोर चला, batter, दोन batter जरा घाई करा. मिळते. तर निश्चितच ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप चांगला खेळ करा आणि निश्चितच आम्हाला चांगलं समालोचन करायचं द्या. एक दर्जेदार स्पर्धा इथे बघितलं. घासकोपरी संघाने टॉस जिंकलं. प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि आता जाऊया इथे समालोचक कक्षामध्ये महाराष्ट्राचे गोड मंजूर आवाज गायन गोकळीचा गळ्याचा आवाज ज्याच्या आवाजात कंठ बसलाय तो म्हणजे प्रमोदजी शेडके आणि याच भागातला ह्याच पट्ट्यातला वसईतला एक लावडता काम समालोचक महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धांनी कव्हरेज केलाय. तर पाहूया संदीपजी. चला दोन बॅटर. धन्यवाद दीपक संखे सर. चला दोन बॅटर. मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे क्विकली वेळ न दवडताना आणि बॅटर जसा आउट होईल त्यानंतर आपण लगेच सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर आपण इन व्हायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर जरा घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. संपूर्ण या महिला भगिनी पहिल्या दिवसामध्ये ऑप्शनसाठी आपल्याला पाहायला मिळाला. महादेव पाटील यांनी खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेला. सागर पाटील यांना आपण पाहतायत. दिलीपजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सध्या त्यांनी सुद्धा शुभेच्छा. जे आपण पाहतायत बिझनेसमॅन खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पाटील यांची देण. दोन बॅटर मंद पावलांनी नागेश पाटील आणि किसन पाटीलला आपण पाहतायत. दोन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट सेट केलं गेलंय ते 54 रन्स. 54 रन्स टू विन. संध्याकाळचं सत्र यावेळेला पाहायला मिळतं. 4:23 झालेत. अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. अजून 3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यामुळे थोडंसं टाइम स्पेंड करू नका. सामन्याला होते सुरुवात. सामन्याला आपण सुरुवात करतो. थँक्यू सो मच दीपक संख्या सर. जिंकण्याकरता टार्गेट आहे ते 54 या धावसंख्येचं आणि वाघोबा जांभूळपाडा टीमचे 2 धुरंधर उतरलेत. एका बाजूला किसन आणि दुसऱ्या बाजूला नागेश. पहिला चेंडू पडतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येतो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याआधी 2 धाबा या खेळपट्टीवर पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 2ने खातं उघडलं वाघोबा जांभूळपाडा या टीमचं. जांभूळपाडा टीमने आतापर्यंत चांगला सरस खेळ केलाय या स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलवर किशनच्या बॅटमधून 2 रन्स येत असताना 54 धावांचा पाठलाग. या धावांचा पाठलाग करताना ध्येय चिकाटी सगळ्या गोष्टी तुम्हाला परिपूर्णतः दाखवाव्या लागतील. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने. हर्षद चांगला सकारात्मक दृष्टिकोन. त्याचा बॉडी लँग्वेज जी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बरोबर पहिल्या लाईनच्या मधोमध बॉल निघून गेला.
सेकंड लाईन तर अजून भरपूर दूर होती. पहिल्याच लाईनच्या बॉल बरोबर निघून गेला होता आणि किशन थोडेसे यावेळेला आशाभूत नजरेने पाहिलं होतं पंचांकडे. डॉट बॉल आला. पुढचा बॉल. ओ आता सुद्धा त्याच दिशेने चेंडू होता आणि आता पॉइंटच्या दिशेने खेळत असताना झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या वाघोबा जांभूळपाडा टीमला. 1 गडी बाद, धावसंख्या 2. तो अंतिम क्षणी बघितलं की वळण कुठे आहे चेंडूचं आणि बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या हातामध्ये झेल देत बॅटर किसन बाद झाला. मागच्या मॅचमध्ये किसनने आपल्यातून बॅटिंग केले होते आणि तो बाद झाल्यानंतर थोडासा दबाव वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमवर येऊ शकतोय. हर्षदने मिळवून दिली पहिली सफलता श्रीराम कसराळी टीमला. 3 मध्ये 2 धाबा आणि 1 गडी बाद. पुन्हा आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय. नवीन बॅटर गेलाय. दोन्ही बॅटर नवीन आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु या मॅच मध्ये या गोलंदाजाला अजून ते खेळायचे बाकी आहेत. हाफ ट्रॅकर. ओहो, बॅटचं एज लागलं होतं. 1 धाव तर मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होते आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 3. 1 गडी बाद, 3 धाबा, 4 चेंडूची समाप्ती. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. इथून आपण पाहिलं तर धावांचा वेग आता थोडासा थांबलाय. ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर चांगले एफर्ट घेतले होते फिल्डरने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप कडून चेंडू निघून जाईल. मिसफील्डचा फायदा मिळतोय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल आणि इथून थोडासा बॉल डायव्हर्ट झाला होता आणि पाहता पाहता धावसंख्येत भर होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3-5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर किशन पाटील बाद, चौथ्या बॉलवर सिंगल आणि 5व्या बॉलवर 2 धावा. अशा प्रकारचं पहिलं षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 54 धावांचा पाठलाग करताना 49ची गरज आहे अजून सुद्धा. ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला होता. ऑन ड्राईव्ह 1 नंतर मेल. फार वेगाने फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. आज टेनिस बॉल जर आपण पाहिलं तर खूप पुढे चाललंय सर. 1 लाखाच्या स्पर्धा, 2 लाखाच्या स्पर्धा आपण पाहत आहेत आणि आत्ताच जे बिगुल वाजलंय की लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल ग्रामीण सुपर बॅश, ज्याचं पहिलं प्राइज 1 करोड आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरं प्राइज 50 लाख रुपये आणि 8 फ्रँचाईज टीम पाहायला मिळतील. आणि ऑक्शन पद्धतीने मात्र ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे ग्रामीण खेळाडूंच्या आणि सगळ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना ती खेळण्याची संधी ही प्राप्त होणार आहे 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून. लवकरच ती स्पर्धा 1 करोडच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. म्हणजे क्रिकेट आज कुठे पोहोचलंय. इम्प्रुव्हमेंट वाढत चाललंय, सुधारणा वाढत चालल्यात आणि त्यामुळेच या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. हे बघा प्रेक्षक राजे कोणी हाताचे घडी करून उभे आहेत, कोणी व्हॉट्सअपवर बिझी आहेत, आपल्या मित्रासोबत चॅटिंग करतात. केशव पाटील साहेब सुद्धा आहेत तिथे, मॅचला बघतायत. अतिथी कक्षामध्ये त्यांना मी विनंती करते आपण अतिथी कक्षामध्ये या. वळूया आपण मॅचकडे. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 7. भाविक गोलंदाजी मार्गावर. हाफ ट्रॅकर चेंडूला उचललाय. स्लोवर 1 चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मिड विकेट पट्ट्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बॉल थोडासा आखूट टप्प्याचा पाहायला मिळाला आणि खिचून मारला होता. सरळ बॉलला फेकून दिले डीप मिडविकेटला. विकीने प्रयत्न चांगले केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि षटकार आलाय विजयच्या बॅटमधून. आता विजय थांबण्याचं नाव घेणार नाही. एका साईडला आपण पाहिलं तर नागेशसारखा आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तर भाविक हा गोलंदाज आपण पाहिला तर एक विकेट टेकर गोलंदाज आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल वळतोय
त्या ठिकाणी आपण पाहू शकाल शॉट गलीला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 या धावसंख्येवर. धावा येत आहेत. इथून जर आपण पाहिलं तर 50-50% चान्सेस आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतील. हा, अर्थातच तुमच्या मताशी मी संमत आहे. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर सध्याची स्थिती आहे ती 14 धाबा प्रत्युत्तर देणाऱ्या वाघोबा जांभूळपाडा टीमची. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं, कोळवट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावा बघता बघता बॅटरने खेळपट्टीवर पूर्ण केल्यात आणि दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ही पाहिली जाईल. शंका आशंका निर्माण झालं आणि त्यामुळेच पंचांनी त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं. कोणत्याही टीमचं नुकसान नको हीच दक्षता आपले पंच या ठिकाणी घेताना दिसत आहेत. विरल नायर, आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे खूप चांगले पंच म्हणून काम त्यांनी आतापर्यंत साकारलंय. 1 धाव तर पूर्ण केली होती. ही दुसरी धाव बॅटर इज सेफ म्हणजेच या 2 धाबा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. क्रिकेटमध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट झाली की आपल्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. ISPL मध्ये जरी संधी मिळाली नाही तर मग ISCL या स्पर्धेमध्ये सुद्धा बरेचसे खेळाडू खेळताना दिसले आणि आज चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. प्रमोदजी, जसं तुम्ही सांगितलं की मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत. 1 कोटीची आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटी करता येणार आहे. सर बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक, परंतु तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली वैभवच्या द्वारे. सुपर फिल्डिंग. चेंडूला फक्त यावेळेला आतमध्ये ढकललं. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आणि इथून आपण पाहतात ॲक्शन रिप्लेमध्ये 3 बाउन्सने बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर बराच वेळ हवेत राहिला पाय आणि त्यानंतर मात्र जबरदस्त हा बॉल आतमध्ये ढकलला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेले. बॉल फेकून झाले ते 4. विजयासाठी 54 रन्स पाठलाग करत असताना 36ची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे हवेचा अंदाज बांधला आणि तिथे थांबला. चांगला झेल टिपला. फलंदाज बाद गॉन. त्या 38 सर्कलच्या आतमध्ये येऊन थांबणं नाही तर नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायला पाहिजे. प्रमोद शेडगे सरांनी एक चांगली माहिती दिली सकाळच्या सत्रामध्ये की तुम्हाला पॅड बांधायला लागत नाही, ग्लोव्हजला भरायला लागत नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला काही कराव्या लागत नाही. त्यामुळेच तुम्ही तयारी दर्शवायला पाहिजे. इथे विकेट मिळाली आणि ह्याचबरोबर आता नवीन बॅटर गेला मैदानाच्या आतमध्ये तो विराज. फटका जर आपण बघितला तर द्विधा स्थितीमध्ये गेला. अगोदर फ्रंटफुटला आला, नंतर पुन्हा बॅकफुटला गेला ऑफ स्टंपच्या दिशेने आणि अशातच जे ताकद होती ती ताकद कमी पडली आणि ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये शतरक्षकाने कोणतीच चूक केली नाही. ही सफलता मिळाली गोलंदाज भाभिकला. धावसंख्या धावपळकर 2 गडी बाद 18. रिक्वायर रन रेट आता वाढलाय. 54 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि अशातच आता भाभिकचा ह्या षटकातील शेवटचा बॉल असेल. समोर बॅटर आहे विराज. वाघोबा जांभूळपाडा टीमला संकट मोचक सापडेल काय? एपी टेलर, एपी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अनिल पाटील, खूप चांगलं व्यक्तिमत्व. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कॅप मध्ये खेळला जातो. ह्या चेंडूला एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि 2 धाबा सहजतेने पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात ते 20. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 34 धाबांची गरज आहे. इक्वेशन सिच्युएशन आपल्यापर्यंत गौरव पाटील ठेवत आहेत. विश नेटवर्क लाईव्हद्वारे या ठिकाणी हे थेट प्रक्षेपण होतोय. म्हणजेच आतापर्यंत 2 षटकांकरता खर्च झालेला वेळ जर आपण बघितला तर 9.5 मिनिटांचा होता. अजूनही 5.5 मिनिटं शिल्लक आहेत. त्यामध्ये तुम्हाला ही 1 षटक टाकून पूर्ण करायचं आहे. एपी टेलर बद्दल आपण चर्चा करत होतो. अनिलजी पाटील, कालच्या दिवसामध्ये जाता जाता लक्ष गेलं प्रमोदजी शेडगे सरांचं आणि लगेचच त्याने सुद्धा कणेर फाट्यावर त्या ठिकाणी बोलवलं आणि खऱ्या अर्थाने आम्हा दोघा समालोचकांचं मोजमाप घेऊन शेवटच्या दिवसामध्ये किंवा आज उद्यामध्ये लेझर
त्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्याबद्दल मी अनिलजी पाटील जे एक टेलर आहेत या स्पर्धेकरता सलग 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक साठी त्यांनी जर्सी दिलेली आहे. वळूया मॅचकडे. फुल टॉस बॉल ताकदीने ह्या चेंडूला पाठवून दिला मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू सीमारेषे पार. 6 की 4 बघूया षटकार आहे की चौकार. ओ आय थिंक बघूया. मोठा पटका खेळला गेलाय परंतु तिथे काय घडलंय काय बिघडलंय. षटकार आहे की चौकार शंका आहे. दॅट्स 4 धावा. चौकार आहे. शंका होती कारण आपल्याला सुद्धा कळलं नव्हतं. क्विक शॉट सिलेक्शन होतं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते आणि धावा लागल्या जातात त्या 24. फक्त 1 ते 2 इंचांवर मात्र पाठीमागे बॉल राहिला, अन्यथा षटकारात परावर्तित झाला असता. चांगला बॉल होता. सर बॅटचा वापर केलाय तेवढीच मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगली या वेळेला फिल्डिंग. आपल्याच गोलंदाजीवर चांगली फिल्डिंग करण्याचं प्रदर्शन पाहायला मिळतं. टाळ्यांचा कडकडाट हे टॅलेंट आहे ग्रामीण भागातील खेळाडूंचं. वन हँडने मात्र या वेळेला चेंडूला स्टॉप केलं होतं तर कदाचित झेल झाला असता तर एक परफेक्ट कॅच आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु ग्रेट फिल्डिंग, चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. आता 24 रन झालेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे बॉल आहेत 10 बॉलमध्ये 30 रन. प्रत्येक बॉल मागे 3 रनची आवश्यकता, म्हणजेच 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. आता थोडंफार कुठेतरी दडपण आणताना गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि अगोदर जो एफर्ट बघायला मिळाला गोलंदाजाचा यावेळी असाच एक झेल जसप्रीत बुमराह यांनी टिपला होता. जे ॲक्शन नुकताच मी बघितली त्या फिल्डरची. गोलंदाज तयार. सरळ बॅटने चेंडूला खोदून काढले. लॉंग ऑन शब्दामध्ये शतरक्षक तैनात आहेत. ते करत नाही कोणती चूक आणि अखेरीस गोलंदाजाने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 24. थँक्यू. 9 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ही स्पर्धा सुद्धा गाजली होती आणि हेच गाणं मात्र खूप टायटल सॉन्ग पाहायला मिळालं महेशजी बोयरे यांच्या स्पर्धेमध्ये. 9 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला झेल करणने टिपला होता लॉंगॉनच्या दिशेने, कारण हल्ली चर्चा आहे ती झेल सोडण्याची आपल्याला पाहायला मिळते. परंतु जेव्हा तुम्ही कॅच टिपता तेव्हा एक कॉन्फिडन्स लेवल गोलंदाजांचा हाय होताना पाहायला मिळतो. ती ऊर्जा त्याच्या ऑटोमॅटिकली अंगामध्ये संचारते की मात्र साथीदार मला चांगली साथ देत आहे. मी जीवाची आकांक्षा करून चांगली गोलंदाजी करतो तर मला साथ दिली चांगली तर अजून मात्र बेस्ट अँड बेटर देण्याचा प्रयत्न करेन आणि तेच आत्तापर्यंत पाहायला मिळतं. 24 ला 3. अजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॉलचा टप्पा पाहिला, खूप बाउन्स झाला आणि सरळ बॉल मात्र विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाताना बॅटर काहीतरी यावेळेला दर्शवताना पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र हाईट पाहायला मिळाली डोक्याच्या वरून आणि 1 फॉर द ओव्हर त्या गोलंदाजाला लगेच वॉर्न केलं. 25 लॉस ऑफ 3 विकेट. आता विजयासाठी 29 रनची आवश्यकता वाघोबा जांभूळपाडा या टीमला 9 बॉलमध्ये. आणि ह्या चुका कुठेतरी थांबवायला पाहिजेत गोलंदाजी करणाऱ्या टीमने. ऑफ स्टंपर सफल झालाय. ताकदीचा वापर केलाय. वॉट स्ट्रोक. हाय अँड हँडसम. मॅसिव्ह हिट. सिक्सर. बॉल आलेला आहे. अप्रतिम चांगला फटका खेळला होता. गगन भरारी घेणारा हा षटकार आभाळाला मानवंदना दिली जणू काही या बॉलने. अशा प्रकारचा मात्र षटकार पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 23 रन. अजित आल्या आपलं फुटवर्क अतिशय चांगलं दाखवत असताना आणि टायमिंग पहा अप्रतिम. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जाईल, फेकी करेल. तत्पूर्वी 2 रन्स अजितच्या बॅटमधून. वाघोबा जांभूळपाडा टीम जाऊन पोचते या 2च्या मदतीने. 33 या धावसंख्येवर 3
गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण वाघोबा जांभूळपाडा टीमला विजयासाठी. 3-3 फॉर 3, 33 वर 3, 7 मध्ये 21 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. रोहित. ओहो, आता बॅटरच्या बॅट पासून दूर ठेवलं होतं चेंडूला, थोडासा टप्पा मागे घेतला होता, बॅटिंग क्रीजच्या पुढे घेतला होता आणि अशा स्थितीतच बॅटरला शॉट सिलेक्शन करण्याकरता त्रास झाला, म्हणजे तो त्रस्त झाला. नेमका आता त्याला बॅकफुटला जाणं शक्य झालं नव्हतं. अशा वेळेला आता 3 षटकं संपलेले आहेत. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 54 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना धावपळकावर दाबा आहेत त्या 33. 6 बॉल शिल्लक आहेत आणि इक्वेशन असं झालंय 6 मध्ये पाहिजेत 21. सध्या परशुराम पाटील मात्र पाण्याची व्यवस्था करत असताना महादेव पाटील, परशुराम पाटील सकाळच्या सत्रामध्ये येतात आणि खूप चांगली मात्र खेळपट्टी जी आहे ती सजावट केली जाते. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करावं असं वाटेल. सध्या आपण पाहिलं तर 33 धावा, 3 गडी बाद, 3 ओव्हर. VIP नंबर सध्या आपल्याला पाहायला मिळतो, जसं प्रभाकर शेठ पाटील यांचं 7707 आपल्याला पाहायला मिळतो. परंतु 333 आल्यानंतर एक नमूद करावीशी वाटेल गोष्ट की 333 नंबरची जर्सी परिधान करणारा युनिव्हर्सल बॉस म्हणजेच क्रिस गेल, आणि क्रिस गेलने आपल्या आयुष्यात 3 धावा कधीच पळून काढल्या नव्हत्या. हा सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड पाहायला मिळाला आणि त्यामुळे मात्र हे खूप आकडे खूप मायने राखतात, त्यामुळे ती थोडीशी आठवण झाली. हो हो हो. आणि क्रिस गेल आपल्याला कदाचित यंदाच 2026च्या या सत्रामध्ये खेळताना दिसेल, ज्यामध्ये अमित मिश्रा हा खेळाडू सुद्धा पालघरचा, म्हणजेच पालघर चिंचणी येथील खेळाडू सुद्धा त्यांच्यासोबत खेळताना दिसेल. चर्चा आपण करणार आहोत. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 21 ची आवश्यकता. 6 चेंडू 21 ची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता वाघोबा जांभूळपाडा या टीमला. 6 मध्ये 21 पाहिजेत. अजित आणि विराजवर जबाबदारी आहे. जबाबदारीचं ओझं आता उचलायलाच लागेल, म्हणजे धावगती वाढवावी लागेल. आता थांबून चालणार नाही. हवाई सफर करण्याकरता बॅटर उत्सुक असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आदित्य आलाय. आदित्य गोलंदाजी मार्गावर असताना त्याच्याकडून बघूया कशा प्रकारचा मारा होतोय. श्रीराम कसराळी टीमचा प्रमुख अस्त्र आहे आदित्य. वाईड यॉर्करचा मारा केलाय, परंतु काय वाईड लाईनच्या बाहेर आहे हा चेंडू आणि त्यामुळेच वाईट बॉलचा इशारा, कारण आपल्यापेक्षा पंच तिथून योग्य निर्णय देऊ शकतात. निरीक्षण केलं, वाईड लाईनच्या बाहेर चेंडू आहे, वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 3 गडी बाद 34. 6 चेंडू 24 ची आवश्यकता, 20 ची आवश्यकता. 6 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावर ऑन साईडला भिरकावून दिलंय सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये. सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा जणू काही या बॉलवर 4 धावांची मोहर उमटवली. खणखणीत सनसनाटी चौकार, गुड शॉट. 5 बॉल 16 ची आवश्यकता. महासंग्राम पाहुणी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला. थोडासा भरपूर वेळ मिळाला होता हे शॉट सिलेक्शन करण्याकरता आणि अशा स्थितीमध्ये चांगला फटका अद्यावत करताना विराज हा खेळाडू दिसला. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. 3 गडी बाद 38 अशी धावसंख्या वाघोबा जांभूळपाडा या टीमची. 5 बॉल 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून मोठी चूक झाली. काऊ कॉर्नर मध्ये झेल ड्रॉप झालाय. 2 धाव मिळतील बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा लागल्या जातात 40. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 14 धाब्याची गरज. 4 मध्ये पाहिजे 14. हा झेल मात्र खूप महत्त्वाचा होता. वैभव तिथे ऑलमोस्ट पोचले होते, परंतु त्यांनी ती ट्राय केली नाही. कदाचित आता जर षटकार आला तर त्या झेलचं महत्त्व डेफिनेटली विराज त्या ठिकाणी दाखवून देईल. 4 बॉल 14. यावेळेला ऑन साईडला, आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता की ह्या झेलचं महत्त्व आता मात्र तुम्हाला या वेळेला विराज दाखवून देईल. सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. अशा सिच्युएशनमध्ये चांगला फटका होता. 6व्या स्टम्प्सला येऊन मात्र या बॉलला फॉलो केलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी.
चांगला फटका होता. 3 क्षेत्ररक्षक आले होते परंतु बॉलने सांगितलं नाही मी थांबणार आणि इथून चौकार आलाय. विराटच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 12 रन्स, 44ला 3 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात त्या वाघोबा जांभूळपाडा टीमला 10 रन्स. आणि नुकताच जो फटका आला असं वाटलं की गोल करण्याकरता तिथे फिल्डर धावतात की काय. याआधी जी चूक केली जे ते जीवनदान दिलं गेलं आणि त्याचा फायदा उचलताना बॅटर आता आक्रमक भूमिकेमध्ये येत आहेत. 3 चेंडू आणि 10ची गरज आहे. स्ट्रायकिंगकडे विराज काय करेल या विकेटवर राज. 3 मध्ये 10. ओहो चांगला बॉल. एक कटर चेंडू टाकलाय. वेग भन्नाट होता आणि तितकंच चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं या चेंडूवर गोलंदाज आदित्यचं. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 44. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता 10 धाबांची गरज. 2-10. 2 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण. अजित 3 बॉलमध्ये 8 रन्स करणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला. यावेळेला विराटची बॅटिंग पाहत राहिला परंतु या बॉलवर कदाचित थोडीशी धमचाक पाहायला मिळेल का. ऑन साईडला फटका तर छान आहे परंतु यावेळेला बॉलने सफर करण्याचा प्रयत्न केला. हवेच्या अगेन्स्ट खेळला होता. विराटच्या खेळीला पूर्णविराम. कमबॅक केलंय. खूप चांगला झेल करंटचा पाहायला मिळतोय. कॅच नंबर 2. 1 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 10. चला फलंदाज वॉर्मअप करत लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला फलंदाज घाई करा. 1 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण. अजूनही खेळाडू मात्र आपण पाहतायत ज्या धरणी मातेला, याच धरणी मातेने आपल्याला या मातीचा सुगंध वेगळाच असतो. ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू नेहमीच मात्र तत्पर असतात कारण सोयी सुविधा उपलब्ध नसतानाही आपले स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ठेवतात. आपल्या आई वडिलांचं परिपूर्ण स्वप्न उराशी बाळगून ते मैदानाच्या आतमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये आपलं प्रामाणिक प्रयत्न करून आपल्या गावाचं नाव उंचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतात. म्हणून या ग्रामीण खेळाडूंना मानाचा सलाम आहे. 44ला 4, 1 बॉल आणि विजयासाठी 10 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय आदित्य. आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. थर्ड मॅन ठेवण्यात आला होता शेवटच्या या बॉलवर आणि विजयावर शिक्कामोर्तब करत असताना आपण पाहतायत 44ला डाव समाप्त झाला. आता इथून आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चांगला खेळ करत असताना मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉलमध्ये 38 धावा करणार